5च मुलांनी होमवर्क केलाय. मॅम 6. मी केलाय, पण आमचा ना फोनचा कॅमेरा म्हणजे असा नीट नाही म्हणून मी पाठवला नाही. बरं ठीक आहे. संगीता मॅमनी अटेंडन्स लिंक पाठवली, अटेंडन्स लावा. चला आता मी स्क्रीन शेअर. हा, काल आपण आधी मी तुमची परीक्षा घेते. चला, तोंडीच परीक्षा घेते. काल आपण जे शिकलोय ते तुम्हाला किती आठवणीत आहेत जरा मला बघू द्यात. कोण मला सांगेल ध्रुव काय असतं? गोलीय आरशाचं ध्रुव काय असतं? मी हात खाली करते, ज्यांना उत्तर द्यायचंय त्यांनी हात वर करा. गोलीय आरशामध्ये हे काय असतं? बस एक विद्यार्थी फक्त. मॅम क्वेश्चन रिपीट करा. येस मॅम, प्लीज रिपीट करा क्वेश्चन. मॅम मी सांगू का? मॅम मी पण सांगू का? मॅम क्वेश्चन रिपीट करा प्लीज. मॅम प्लीज क्वेश्चन रिपीट करा. ध्रुव आरशाचे ध्रुव काय असते? गोलीय आरशाचे ध्रुव काय असते? गोलीय आरशामध्ये ध्रुव काय असते? मुलांनो, माझा आवाज येतोय आता? येस मॅम, येत आहे. मी डिस्कनेक्ट झालेले. हा, कोण सांगेल मला की हे काय असतं, ध्रुव काय असतं? मी सांगू. मॅम मी सांगू. Erase करा. मॅम सनरेज केले आहेत. केले आहेत. मी मगाशी मोक्षदाला विचारले. हा, मोक्षदा. मॅम व्याख्या सांगायची ना? हा, ध्रुव काय असतं ते व्याख्या सांग. चालेल. आरशाच्या पृष्ठभागच्या मध्यबिंदूस आरशाचा ध्रुव असे म्हणतात. हा, व्हेरी गुड. इंग्लिश मध्ये कोणाला सांगायचंय? मॅम मी सांगू? हा, विवेक. मॅम मी सांगू. विवेक सांग. The center of the mirror surface is called its pole. The center of the surface of the mirror. हा, इट्स कॉल्ड पोल. बरं ठीक आहे. मला कोण सांगेल फोकस म्हणजे मुख्य नाभी काय असतं? वरून ट्राय कर. मॅम मराठीमधून क्वेश्चन रिपीट करा. मुख्य नाभी म्हणजे काय असते? ओके मुख्य मॅम. नाभी. वरून ट्राय कर बेटा. Half distance between principal axis. हाफ डिस्टन्स बिटवीन प्रिन्सिपल ऍक्सिस. प्रिन्सिपल ऍक्सिस कशापासून को Sorry, डिस्टन्स? half distance between center of curvature. सेंटर ऑफ कर्वेचरचं कशापासून पण? Pole पासून. एका. हा, मग ते तसं नीट सांगायचं. बरं ठीक आहे. सानिया तू सांग. येस मॅम. मॅम बहिर्गोल आरशाची मुख्य नाभी का अंतर्गोल आरशाची? दोघांची पण सांगू शकतेस तू. बरं आधी अंतर्गोल सांग. अंतर्गोल आरशाची सांग. ओके मॅम. अंतर्गोल आरशाच्या मुख्य अक्षराला समांतर असलेल्या आपाती किरण परावर्तनानंतर मुख्य अक्षावर आरशासमोर एका विशिष्ट बिंदूतून मिळतात. या बिंदूला अंतर्गोल
अंतर्गोल आरशाची मुख्य नाभी म्हणतात व बहिर्गोल आरशाची मुख्य नाभी बहिर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेले आपाती किरण परावर्तनानंतर आरशामधील मुख्य अक्षावरील एका विशिष्ट बिंदूपासून आपल्यासारखे आल्यासारखे भासतात, याला बहिर्गोल आरशाची मुख्य नाभी म्हणतात. ठीक आहे बेटा, व्हेरी गुड. ठीक आहे मॅम, माझं काल नेटवर्क प्रॉब्लेममुळे मध्येच क्लास सुटून गेला तर मला काहीच समजलेलं नाही. बेटा तुला की नाही आज रात्री मी लिंक शेअर करते ग्रुपमध्ये, काल जे रेकॉर्ड केलेलं ते रेकॉर्डिंग बघ. हा ओके मॅम. ठीक आहे. बर मुलांनो, आता ना पुढचं टॉपिक आपण चालू करूया. थांबा मी दुसरी स्क्रीन शेअर करते. तुम्हाला जर आठवत असेल तर हे पण प्रकाशाचं परावर्तनच आपण शिकतोय. जरी गोलीय आरशामधून परावर्तन होत असलं तरी सुद्धा हे परावर्तनच आहे. जसं आपण सपाट आरशाचं परावर्तन बघितलेलं तसं गोलीय आरशांचं परावर्तन आता ह्या धड्यामध्ये आपण अभ्यासतोय जास्त डिटेलमध्ये. तर मग इथे सुद्धा प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम लागू होत आहेत. इथे पण प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम लागू होतात. पण फरक काय आहे? फरक हा आहे की इथे काही गोष्टींना आपल्याला लक्षात ठेवायचंय. कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवायचे ते आता मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, चला तर आता एक एक करून मी एक्सप्लेन करते तुम्हाला की इथे काय चाललंय आपलं नक्की. ही आकृती आता जी तुम्हाला स्क्रीनवर दिसते, हा गोलीय आरसा इथे दाखवलाय बघा इथे खाली. तर त्याचे काही नियम आहेत. जसं की आता पहिला नियम, समजा हा जो आपाती किरण आहे, आपाती किरणच म्हणतात ना इन्सिडेंट रेला. येस मॅम. तर हा जो आपाती किरण आहे हा ह्या आरशाला प्रिन्सिपल ऍक्सिसला म्हणजे मुख्य अक्षाला तो समांतर असेल तर तो परावर्तित झाल्यावर नाभीमधून असं जाणार इकडे. नाभीवरून पडला आरशावर तर तो समांतर बनेल. तो सेंटर ऑफ कर्वेचर वक्रता केंद्रातून जात असेल तर तो जसाच्या तसा माघारी येईल. असे हे काही नियम आहेत. आता हे नियम जे आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये 1 बाय 1 एक्सप्लेन करते. आता हे चारही नियमांमध्ये आपले जे हे आहेत काय म्हणतात, प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम आपण कुठले कुठले बघितलेले मुलांना आठवते तुम्हाला? हे बघितलेलं ना की पहिलं काय बघितलेलं, अँगल ऑफ इन्सिडेन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आपाती कोण आणि दुसरा कुठला कोण? परावर्तित. समान मापाचे असतात. परंतु आपाती किरण, परावर्तन किरण आणि स्तंभिका हे एकाच प्रतलात असतात. हे जे नियम, हे दोन नियम आपले इथे पण लागू आहेत. पण आता हे गोल भाग असल्यामुळे, जसं आता त्या दिवशी आपण बघितलेलं ना अनियमित प्रकाशाचं जे परावर्तन होत होतं, तर त्याच्यामध्ये तो भाग सपाट नव्हता, ओबड धाबड होता. तसा हा ओबड धाबड नाहीये पण गोलाकार आहे. त्याच्यामुळे जी किरणं पडतात आहेत ती किरणं कशी परावर्तित होणार आहेत ह्याचे नियम आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे. हे शास्त्रज्ञांनी खूप साऱ्या एक्सपेरिमेंट करून मग हे नियम शोधून काढलेत. आणि हे नियम जर आपण पाठ केले की मग कुठली पण आकृती काढणं आपल्यासाठी खूप जास्त सोपं आहे. म्हणून हे नियम जे आहेत आता समजून घ्यायचे. ठीक आहे, चला तर आता आपण एक एक करून हे नियम आपण समजून घेऊयात. मी दुसरी स्क्रीन शेअर करते तुमच्या बरोबर. मॅम, हा बेटा, अटेंडन्स लिंक टाका ना, मी आता जॉईन झाली. संगीता मॅमला सांग बेटा, संगीता मॅम टाकतील. माझ्याकडे नाही अटेंडन्स लिंक. संगीता मैम प्लीज अटेंडेंस लिंक एक और बार शेअर कर देना. बघा हे आता तुम्हाला चांगलं मोठं दिसत असेल तर हा आता पहिला नियम काय आहे हे बघा. हा फर्स्ट रूल आहे. फर्स्ट रूल काय आहे की
हे बघा, हा पहिला नियम आहे. आणि बहिर्वक्र भिंगासाठी पण हे नियम लागू आहेत बरं का. पहिला नियम काय आहे की तुमचा हा जो आपाती किरण आहे हा जर असा समांतर असेल तर तो बाउन्स बॅक होताना म्हणजे परावर्तित होताना माघारी फिरताना तो नेहमी मुख्य नाभीमधूनच परावर्तित. ठीक आहे. सेम ह्याच्यासाठी पण. आता हे समजा तुमचं हे बहिर्वक्र आरसा आहे, इथे त्याचं काय आहे फोकस आहे. थांबा दुसरा कलर घेते. ही त्याची मुख्य नाभी आहे. ठीक आहे. आणि इथे काय आहे सेंटर ऑफ कर्वेचर, वक्रता केंद्र आहे. तर आता असा पडला प्रकाशाचा किरण, असा समांतर पडला मुख्य अक्षाला, तर तो आपल्याला इथून ह्या मुख्य नाभीपासून असा माघारी वळल्यासारखा तो दिसेल. हा बहिर्गोल भिंगाचा पहिला नियम आहे. कळतंय काय चाललंय? पण हे समजून घेतोय की कुठला किरण कसा पडल्यावर कसा परावर्तित होईल. हे नियम कशासाठी गरजेचे आहेत? पुढे जाऊन जे आपण प्रतिमा शोधणार आहे अंतर्वक्र किंवा बहिर्वक्र आरशापासून किती किती अंतरावर ठेवल्यावर कुठल्या कुठल्या अंतरावर प्रतिमा बनते, कशी बनते, तिची लक्षणं काय असतील, ती लहान असेल, मोठी असेल, आभासी असेल, वास्तवी असेल, उलट असेल, सुलट असेल, कशी असेल, हे शोधण्यासाठी आपल्याला हे नियम पुढे कामामध्ये येणार आहेत. ठीक आहे. तर पहिला नियम काय आहे? जर आपाती किरण समांतर असेल मुख्य अक्षाला तर परावर्तित किरण हा नेहमी कुठून जाणार आहे? एकतर तो अंतर्गोल आरशासाठी तो मुख्य नाभीमधून जाणार आहे आणि बहिर्गोल आरशासाठी तो मुख्य नाभीपासून लांब गेल्यासारखं आपल्याला भासतो. ठीक आहे. तर हा भासतो वर्ड लक्षात ठेवायचा आहे. परत दुसरा नियम हा आहे आपला सेकंड नियम. इथे ह्याच्यामध्ये काय दिसतंय बघा तुम्हाला, हा आपला जो आपाती किरण आहे तो असा वाकडा पडलाय आरशावर, सरळ नाही पडलाय. आणि वाकडा पडताना तो कुठून आरपार झालाय? ह्या मुख्य नाभीमधून. ह्या पहिल्या केसची ही दुसरी केस बिलकुल विरुद्ध आहे. ह्याच्यामध्ये सरळ पडलेला म्हणून तो एफ मधून गेला, ह्याच्यामध्ये एफ मधून जातोय म्हणून तो माघारी येताना काय बनतोय? मुख्य अक्षाला समांतर बनतोय है ना. ह्या मुख्य अक्षाला हा समांतर बनतोय. हा दुसरा नियम आहे. सेम हाच नियम ह्याच्यासाठी पण लागू आहे बहिर्गोल भिंगासाठी. ह्याच्यामध्ये काय होते? अरे माझं बहिर्गोल भिंग पण चांगलं बनेल, थांबा. हा, तर ह्या बहिर्गोल भिंगामध्ये काय होतंय? इथे परत एफ आहे आणि हा सी आहे. ठीक आहे. तर समजा हा असा कुठेतरी हा पडणारा आपाती किरण आहे. तर ह्या किरणाचं बघा पुढे आपण जर दिशा वाढवली म्हणजे पुढे त्याला ड्रॉ केलं असं, तर हा कुठून जाताना दिसतोय आपल्याला? एफ मधून. म्हणजे जवळजवळ हा कुठल्या दिशेने पडलाय आरशावर? एफच्या बरोबर दिशेने तो पडलाय. म्हणून मग ज्यावेळी तो परावर्तित होईल तर असा परावर्तित होईल, सरळ. कळते? पडताना पडलाय, त्याची जर दिशा आपण अशी वाढवली पुढे तर आपल्याला त्याची दिशा इथे एफ मधून जाताना दिसते बघा. आणि तो म्हणून काय बनेल? बाउन्स बॅक झाल्यावर, परावर्तित झाल्यावर, रिफ्लेक्ट झाल्यावर तो असा पॅरलल होईल, इथे समांतर बनेल. ठीक आहे. हा दुसरा नियम. आता तिसरा नियम सगळ्यात सोपा, आणि हा तिसरा नियम आपण खूप वेळा वापरणार आहे. आपाती कोन जो आहे, आपाती किरण जो आहे, इन्सिडेंट रे जो आहे, हा वाकडाच पडलाय आरशावर, पण तो वाकडा पडताना कशाच्या आरपार चाललाय? सेंटर ऑफ कर्वेचरच्या. ठीक आहे. तर असा हा तो सेंटर ऑफ कर्वेचरच्या आरपार चाललाय. म्हणून होतंय काय? त्याची दिशा अजिबात म्हणजे ना त्याचा मार्ग नाही बदलत, पण दिशा बदलते. म्हणजे काय म्हणायचंय मला? तो त्याच मार्गावर माघारी फिरतोय. कळतंय? मार्ग त्याचा जो येण्याचा जो रस्ता होता, माघारी जाण्याचा पण तोच रस्ता आहे.
फक्त काय केलं त्यांनी, त्याची दिशा पूर्ण उलटच करून टाकली. 180 ने त्याची ते स्वतः त्याची काय दिशा बदलली. तो आधी जो असा येत होता आता तोच त्याच आल्या पावली माघारी जाणार आहे. ह्याच्यामध्ये पण तसंच, बहिर्गोल भिंगामध्ये पण तसंच. आता थांबा इथे छोटस काढते मी. हे जर बहिर्गोल भिंग आहे, ठीक आहे, आणि इथे समजा हे त्याचं सेंटर ऑफ कर्वेचर आहे आणि हे फोकस आहे. सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय, वक्रता केंद्र. आणि एक किरण कुठला तरी जो आहे तो इथे असा पडलाय आरशावर, आणि त्याचा मार्ग जर आपण पुढे वाढवला, आता मी त्याचा मार्ग वेगळ्या रंगाने वाढवून दाखवते तुम्हाला. हा जर असं आपण त्याचा पुढे मार्ग वाढवला तर आपल्याला कळतंय की अरे हा तर सेंटर ऑफ कर्वेचरच्या दिशेने पडलाय, बरोबर आहे. तर मग काय होणार आहे, तो आलेल्या पावली माघारी जाणार. तर बघा मी त्याचा इथे मार्ग वाढवते पुढे असं डॉटेड लाईनने. हा जर असा मी वाढवला, अरे नीट आली नाही लाईन, थांबा. तर असं मी त्याचा जो मार्ग आहे तो असा डॉटेड लाईननी वाढवला की काय हो दिसते मला, हा जिथे पडला तिथूनच असा इथे माघारी वळला. ठीक आहे, हे बहिर्गोल आरशासाठी पण लागतं. ठीक आहे. आता हा चौथीवाली जी केस आहे मुलांनो, ही खूप इंटरेस्टिंग आहे. ही वाली केस, ही मॅम ही चौथी केस आमच्या पुस्तकात दिली नाही. हा पण ही आहे. एक 5वी पण केस आहे, थांबा ती पण मी तुम्हाला सांगते. हा चौथ्या केस मध्ये काय आहे, हा जो किरण पडलाय हा वाकडा पडलाय आणि तो पोलच्या इथे पडलाय. तर पोलच्या इथे पडल्यावर बघा मुलांनो, तुम्हाला आठवते वर्तुळाच्या प्रॉपर्टीज. वर्तुळामध्ये हा जर वर्तुळ असेल, वर्तुळाचं जो केंद्र आहे आणि वर्तुळावरचा कुठला पण बिंदू, हे दोन जोडल्यावरती हा लंब बनतो. त्याला त्या बिंदूसाठी हा आठवते ना, तो लंब बनतो. आठवते, हे वर्तुळाचं एक प्रॉपर्टी आहे. तुम्ही आता वर्तुळ धडा शिकाल ना, त्याच्यामध्ये ती प्रॉपर्टी आहे. परत थांबा नीट ड्रॉ करते. हा वर्तुळ असेल आणि आपण कुठली पण त्रिज्या काढली ना, तर ती त्रिज्या ह्या बिंदू आणि इथे एक लाईन काढली तर ह्या पॉइंटला ती त्रिज्या काय करते, लंब असते. तर मग ही आपला हा जो पी आहे, हा जसं की आता पृष्ठभागाचं काम करतोय बिंदू पी, कारण त्या पॉइंटलाच हा आपाती किरण पडलाय, बरोबर आहे. आणि हा जो आपला मुख्य अक्ष आहे तो आता स्तंभिकेचं काम करतोय. त्या आकृतीला जर तुम्ही बघा ना, सरळ केली अशी, तर ही आपल्याला अशी दिसेल ना आकृती. जर सरळ केली तर ही अशी. तर इथे आपलं पोल आहे आणि इकडे आपली काय आहे, हा मुख्य अक्ष आहे आणि इकडून हा किरण पडतोय. कळतंय का? सरळ केली उभी आहे त्याच्याऐवजी ही जर मी आडवी केली तर इथे हे मग हा काय बनतोय आपला आय, अँगल ऑफ इन्सिडेन्स, आपाती कोन. मग बरोबर त्याच्या खाली काय मिळणार आहे आपल्याला, आर, परावर्तित कोन. सोपं आहे हे. तर मग हा आय असेल तर हा पण 30 अंश असेल, हा कोन पण 30 अंश असेल. हा कोन आणि हा कोन दोन्ही सेम सेम असतील. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पण तसंच. थांबा आता मी नवीन पेज घेते. बहिर गोल आरशासाठी पण तसंच. समजा हा माझा बहिर गोल आरसा आहे, हा त्याचा मुख्य अक्ष आहे आणि एक प्रकाशाचा जो किरण आहे तो हा इथे असा पडला पोलवरती. तर मग त्याने समजा हा एक कोन बनवलाय आय. मग तुम्हाला आर कुठे भेटणार, हा इकडे. कळतंय? तर हा आपला आर असेल. ठीक आहे. आता 5वी केस जी तुमच्या पुस्तकात नाहीये. 5वी केस काय आहे की प्रकाशाचा जो किरण आहे तो वाकडा पडतोय. हा दोन्ही पण आरशे बाजूबाजूला घेऊयात आपण. त्यांचं इथे हे पण काढूयात. हा मुख्य अक्ष पण काढूयात आपण.
हा मुख्य अक्ष पण काढला ह्यांचा. तर पहिल्या आरशावर काय होतंय? पहिल्या आरशावर समजा प्रकाशाचा किरण असा कुठेतरी इकडे पडतोय, असा पण तर पडू शकतो ना मुलांनो. येस मॅम. बापरे, इथे पण असा कुठेतरी पडतोय. ठीक आहे, तर आपण बघितलं तो ना एफ मधून जातोय, ना सी मधून जातोय, आणि नाही तो पी मधून जातोय. पी मधून पण नाही जात, सी मधून पण नाही जात, एफ मधून पण नाही जात. मग काय करायचं? मग काय करायचं? कोणाला काय आयडिया काय होईल, कुठून जाईल हा? हातवर करा कोणाला जर कल्पना असेल की परावर्तित किरण कुठून काढायचा. डोकं लावा जरा. सिंपल आहे रे. परावर्तित किरण काढण्यासाठी आपण काय करतो? स्तंभिका काढतो आधी. येस मॅम. स्तंभिका काढावी लागेल ना. स्तंभिका काढायची आणि मग स्तंभिकेच्या एका बाजूला अपाती कोण असेल आणि दुसऱ्या बाजूला परावर्तित कोण. मला हे सांगा. हा, मग आता स्तंभिका कुठून काढायची? मॅम त्या दोन आरसे आहेत ना, त्यांच्या मध्यभागी त्याच्यामध्ये स्तंभिका येईल मॅम. एक शॉर्टकट सांगते स्तंभिका काढायचा. मगाशीच मी सांगितलेलं, वर्तुळाचं जे केंद्र आहे त्या केंद्राला आणि ज्या बिंदूवर आपला तो आपाती किरण आदळलाय त्या दोघांना जोडलं की जी रेष मिळते, जी त्रिज्या आहे तीच स्तंभिका असते. तर आता बघा, मी लाल ह्याने स्तंभिका काढते. ही झाली आपली स्तंभिका. कळतंय? येस मॅम. आता इथे बघ मी स्तंभिका कशी काढते बघा. इथे ही झाली स्तंभिका. कळते? काढल्या दोन्ही स्तंभिका. मग आता किती सोपं आहे. आता हा मिळेल मग आपल्याला सेम बघा. आता मी अंदाजे काढते सेम मिळतात का बघते. झालं. हा झाला आपला आय आणि हा झाला आपला आर. करेक्ट आहे? सेम इकडे पण बघा. सेम इकडे पण बघा. तर इथून आपल्याला परावर्तित किरण कसा मिळेल? हा असा मिळेल. बरोबर आहे? हा आपाती किरण, मग हा मिळेल आपल्याला. हे काय असेल? आय असेल. आणि हा परावर्तित किरण काय बनवतोय? इथे बनवतोय आर. ठीक आहे. तर आता ही 5वी केस तुमच्या बुकमध्ये नसेल. कळते? मग आता तुम्हाला सगळं कळल्या केसेस किंवा आरशावरती कुठला पण किरण कसा पण पडल्यावरती आपल्याला परावर्तित किरण कसा मिळणार आहे हे तुम्हाला कळलंय. आता मगाशी जर आपण अजून एक जी गोष्ट बघितली मुलांनो, की तो सी मधून गेल्यावर काहीच होत नाहीये. सी मधून गेल्यावरती काहीच का नाही होतंय? कारण ती सीच्या मधून जातोय ती स्तंभिकाच आहे ना स्वतः. बघा मगाशी काय बघितलं आपण, इथे जर असा एफ असेल आणि इथे जर आता सी असेल आणि जो प्रकाशाचा किरण आहे तो असा सी मधून गेला की जो जसाच्या तसा माघारी फिरतोय, मार्ग न बदलता, नुसती दिशा बदलतोय. हे बघितलं ना आपण. असं का होतंय? कारण तुम्ही बघा ना, आपण जर ह्या बिंदूपासून स्तंभिका काढली, ती स्तंभिका आणि आपला आपाती किरण दोघं तंतोतंत एकाच मार्गावर आहे, जुळतात आहेत. म्हणजे प्रकाशाचा किरण पडतानाच तो स्तंभिकेवर पडलाय, म्हणून मग तिथे अँगल ऑफ इन्सिडेन्स, आपाती कोण पण 0 बनतोय आणि परावर्तित कोण पण 0 बनतोय. म्हणून तो जसाच्या तसा आलेल्या मार्गाने मागे फिरतोय. ह्यालाच जर आपण असं आडवं दाखवली, आडवी आकृती दाखवली अशी, हे बघा अशी आडवी आकृती जर आपण दाखवली, हीच आकृती जर आपण आडवी केली तर इथे आपला हा सी आहे. बरोबर आहे? हो की नाही? येस मॅम. हा, आणि प्रकाशाचा किरण कसा पडत होता?
हा असा, हा पडलाय प्रकाशाचा किरण, हा असा पडलाय, बरोबर आहे. तर आपला आता हा वाला पृष्ठभाग रिफ्लेक्टिंग सरफेस आहे ना, इथून परावर्तन होतंय. ह्या भागाशी आता आपलं काही घेणं देणं नाहीये, कारण इथे पडलंच नाहीये किरण. ज्या बिंदूवर पडलाय, ज्या बिंदूवरती पडलाय त्या बिंदूला आपण केंद्राशी जोडल्यावर आपल्याला स्तंभिका मिळणार आहे ना. तर ह्या बिंदूवर इथे पडलाय आणि इथे ह्याला जोडलं, केंद्राला जोडलं, तर हीच आपली लाल दिसते ती तो स्तंभिका आहे. आणि बघितलं तर मग स्तंभिकेच्याच दिशेमध्ये हा किरण पडलाय, म्हणून तो माघारी जसाच्या तसा जातो, कारण इथे आपलं I आणि R दोघं पण 0 अंश आहेत. कळते? म्हणजे जर समजा आपला साधा फ्लॅट आरसा असता आणि ही त्याची स्तंभिका असती, तर ह्या स्तंभिकेवरतीच जो प्रकाशाचा किरण पडलाय तो जसाच्या तसा माघारी जाईल. तीच सेम ही केस आहे. कळते? येस मॅम. येस मॅम. आता ह्याच्यावरून बघूया तुम्हाला किती समजलंय. हे बघण्यासाठी मी अजून एक प्रश्न विचारते, मला जरा त्याचं उत्तर द्या. समजा आता, चला मी वेगळा कलर घेते म्हणजे तुम्हाला कळेल. हा माझा आरसा आहे, ठीक आहे, आणि ही त्याची जी आहे ती मुख्य नाभी आहे, सॉरी मुख्य अक्ष आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. आणि प्रकाशाचा एक किरण जो आहे या मुख्य अक्षावर असा पडला, आता तो कुठे जाईल? मॅम तो वापस जाईल. येस मॅम. त्याच डायरेक्शनने जसाच्या तसा तो माघारी वापस वळेल. जाईल. ऍब्सोल्युटली. मॅम तिसरा नियम लागू होतो ह्याला. हा ठीक आहे. तर सगळे नियम कळले? येस मॅम. ठीक येस आहे, मॅम. व्हेरी गुड. आता आपण ना ह्याच नियमांना वापरून वेगवेगळ्या आकृत्या ड्रॉ करायला शिकणार आहोत. इंग्लिशमध्ये त्याला रे डायग्राम म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणतात? प्रकाशीय आकृती काय म्हणतात माहितीये मुलांना? जरा पुस्तकात बघा, रे डायग्रामला काय नाव दिलंय का पुस्तकात? बर थांबा, मी एक व्हिडिओ दाखवते तुम्हाला. मॅम मला एक क्वेश्चन विचारायचा होता. हा विचार बेटा. मॅम त्याला मॅम किरण आकृती म्हणत असतील. काय म्हणत असतील? किरण आकृती. किरण आकृती असा शब्द दिलाय का? नो मॅम, आमच्या पुस्तकात तरी असा शब्द नाही. येस मॅम ना. अरे तेच आहे ना, प्रॉब्लेम तोच आहे की मॅम हा मॅम आता तुम्ही जे आता डायग्राम सांगितले, तर त्या डायग्रामचा आणि त्या परावर्तन आणि आपातीचं किरणाचे असं परावर्तन होताना दिसतंय आपल्याला. तर त्या डायग्रामचा आणि त्या शोध शास्त्रज्ञांनी तो लावलेला आहे, तर त्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा होऊ शकतो मॅम? कुठलं म्हटलीस तू? म्हणजे आता सर्वच मॅम, म्हणजे ते आरशाचे परावर्तन हा धड्यामध्ये जेवढे पण आहेत ना, तर त्याचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये कशासाठी करतो? हा ते आपण शिकणार आहोत. ओके मॅम. ओके मॅम. ठीक आहे, ते आपण शिकणार आहोत. अच्छा, आता मी तुम्हाला एक आकृती दाखवते मुलांनो. तर त्याच्यामधला जो आवाज आहे तो कुठल्या पण लँग्वेजचा जरी असला तरी मी तुम्हाला ट्रान्सलेट करून सांगेल. ओके? येस मॅम. ओके मॅम. अब तक हम प्लेन मिरर से बनी इमेजेस की प्रॉपर्टीज देख रहे थे,
एक प्लेन मिरर वो है जिसका रिफ्लेक्टिंग सरफेस फ्लैट होता है। इस मिरर के बारे में क्या ये भी एक प्लेन मिरर है? ये एक मिरर है क्योंकि इसमें ये स्मूथ रिफ्लेक्टिंग सरफेस है, लेकिन ये एक प्लेन मिरर नहीं है क्योंकि ये रिफ्लेक्टिंग सरफेस फ्लैट नहीं है। यहां रिफ्लेक्टिंग सरफेस कर्व्ड, इसलिए इस मिरर को हम कर्व्ड मिरर कहते हैं। लेकिन इसका क्या? ये भी एक कर्व्ड मिरर है। इन दोनों के बीच यही डिफरेंस है कि इस मिरर की रिफ्लेक्टिंग सरफेस इनवर्ड यानी कि अंदर की तरफ कर्व्ड है, जबकि इस मिरर की रिफ्लेक्टिंग सरफेस आउटवर्ड यानी बाहर की तरफ कर्व्ड है। क्या आप उन एग्जाम्पल्स के बारे में सोच सकते हैं जहां आपने कर्व्ड मिरर्स देखे हैं? एक चम्मच का चमकदार सरफेस है। एक चम्मच के दो रिफ्लेक्टिंग सरफेस होते हैं, एक अंदर की ओर कर्व्ड और दूसरा बाहर की ओर। अब स्पेसिफिक तरह के कर्व्ड मिरर्स जिनमें हम इंटरेस्टेड हैं उन्हें स्फेरिकल मिरर्स कहते हैं। इनफैक्ट ये दोनों मिरर्स स्फेरिकल हैं। ये एक स्फीयर की तरह नहीं दिखते, लेकिन फिर इन्हें ऐसा क्यों कहा जाता है? इन्हें स्फेरिकल मिरर्स इसलिए कहा जाता है क्योंकि इनकी रिफ्लेक्टिंग सरफेस स्फीयर का एक पार्ट है। आप ये क्लियरली देख सकते हैं कि दोनों मिरर्स की रिफ्लेक्टिंग सरफेसेस स्फीयर का पार्ट हैं। अब ये दोनों को खास नाम दिए गए हैं। वो मिरर जिसका रिफ्लेक्टिंग सरफेस इनवर्ड्स कर्व्ड होता है उसे कॉनकेव मिरर कहते हैं, और जिस मिरर का रिफ्लेक्टिंग सरफेस आउटवर्ड्स कर्व्ड होता है उसे कॉन्वेक्स मिरर कहते हैं। हाँ, इनवर्ड्स कॉनकेव और आउटवर्ड्स कॉन्वेक्स। अब हमें स्फेरिकल मिरर से बनी इमेजेस की प्रॉपर्टीज को पढ़ना है, लेकिन उससे पहले हमें स्फेरिकल मिरर से संबंधित कुछ टर्म्स को डिफाइन करने की जरूरत है। तो चलिए शुरू करते हैं। दोनों मिरर्स को ऐसे रखा है। कॉनकेव मिरर आपके लेफ्ट में और कॉन्वेक्स मिरर आपके राइट में है। हम इन दोनों मिरर्स के लिए टर्म्स को डिफाइन करने वाले हैं, कॉनकेव इनवर्ड्स और कॉन्वेक्स आउटवर्ड्स। मिरर के रिफ्लेक्टिंग सरफेस के सेंटर को पोल कहते हैं। हम इसे पॉइंट P से रिप्रेजेंट करते हैं। दोनों मिरर्स के फ्रंट व्यू में आप देख सकते हैं कि पोल सेंटर में मौजूद है। अब जैसा कि हमने आपसे कहा था, रिफ्लेक्टिंग सरफेस स्फीयर का एक सेक्शन बनाती है। इस स्फीयर का एक सेंटर होना चाहिए। स्फीयर के इस सेंटर को सेंटर ऑफ कर्वेचर कहा जाता है और इसे C से डिनोट किया जाता है। और इसके रेडियस को क्या कहेंगे? जी हाँ, इसे रेडियस ऑफ कर्वेचर कहा जाता है। पोल और सेंटर ऑफ कर्वेचर को एक लाइन से ज्वाइन कीजिए। इस लाइन को प्रिंसिपल एक्सिस कहा जाता है। लाइन सेगमेंट का मिड पॉइंट जो पोल P और सेंटर ऑफ कर्वेचर C को ज्वाइन करता है उसे फोकल पॉइंट कहते हैं। इसे लेटर F से डिनोट किया जाता है। हम अब इस वीडियो में एक आखिरी चीज के बारे में बात करेंगे, और ये एक अजम्पशन है जो हम कर रहे हैं। हम मान रहे हैं कि मिरर का रेडियस ऑफ कर्वेचर मिरर के अपर्चर से कहीं ज्यादा बड़ा होगा। अपर्चर सिंपल टर्म्स में मिरर का वो पार्ट है जो लाइट को एक्सपोज्ड है। हमारे मिरर में ये इसका अपर्चर है क्योंकि लाइट इस रीजन। मुलांनो, जेवढा भाग आपण घेतलाय ज्याच्यावर लाईट पडणार आहे त्याच भागाला अपर्चर म्हणतात इंग्लिश मध्ये, कळतंय? त्यांनी आता बघा येल्लोने हायलाइट केलं ते अपर्चर। यस मैम। में कहीं भी इंसिडेंट हो सकती है। अगर हम मिरर का कुछ पार्ट एक ओपेक सब्सटेंस में छुपा देते हैं तो उसका अपर्चर घट जाता है। मैथमेटिकली वो ये लेंथ है। इसलिए जो मिरर हम यहां कंसिडर कर रहे हैं उसमें अपर्चर रेडियस ऑफ कर्वेचर से बहुत छोटा है। ये कुछ टर्म्स हैं स्फेरिकल मिरर से रिलेटेड, लेकिन अभी ऐसा बहुत कुछ है जो हमें इनके बारे में समझना है। आपको हम अपने अगले वीडियो में मिलेंगे। हा, जे ज्या लोकांनी काल क्लास मिस केलेला, आय होप आता त्यांना थोडंसं तरी कल्पना आली असेल की काय चाललंय। येस मॅम. हो. चला आता अजून पुढचा व्हिडिओ जो ऍक्च्युअल मध्ये मला लावायचा आहे। And enter into the formula. It's 9:15. How am I already underwater? I'm in the same boat. I'm in. ऍडव्हर्टाइज आली मध्ये म्हणून स्टॉप शेअर केलं एक मिनिट। Concave mirror. Before start the experiment, first you find out the approximate focal length of the concave mirror. कॉन्केव्ह मिरर म्हणजे आता ह्यांनी काय घेतलेलं आहे,
आपलं अंतर्वक्र आरसा घेतलाय. अंतर्वक्र आरशाची आता ते फोकल लेंथ म्हणजे काय फाइंड आउट करणार आहेत, नाभी अंतर. काल आपण ज्याच्याबद्दल बोलत होतो. तर नाभी अंतर मोजण्यासाठी आधी तर नाभीचा बिंदू कुठे भेटतोय ते शोधावं लागेल. आता त्याच्यासाठी काय करायचंय आता बघा, हे सांगतात. मी ह्याचा आवाज म्यूटच ठेवते, मी स्वतः एक्सप्लेन करते ह्याला. ठीक आहे. आता बघा हे स्टँड आहे जिथे आपण मिररला लावू शकतो. ही बघा ही आपली मिरर आहे. ही स्क्रीन आहे ज्याच्यावर आपण काय करणार आहे, प्रतिमा शोधणार आहे. प्रतिमेची जागा कुठे भेटते आपल्याला प्रतिमा ते शोधणार आहे. आता मे बी त्यांनी हे जे झाड ठेवलंय ना मुलांनो, हे झाड ह्याला वस्तूसारखं वापरणार आहेत. आता नीट बघा ह्याच्यावरती, हे ते झाडाची प्रतिमा कुठे मिळते त्याच्यासाठी ह्या स्क्रीन पासून ऍडजस्ट करतात. दिसते तुम्हाला खिडकी, खिडकीची आकृती बनली बघा इथे. जर नीट बघितलं, एवढं नाही क्लिअर दिसत आहे, पण आपण ना हे प्रयोगशाळेमध्ये स्वतः करून बघितलंय ना, आपल्याला खूप क्लिअर दिसतं. आणि ती जी प्रतिमा असते ती उलटी असते. तर बघा आता ह्यांनी, तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी मुलांना, की आपल्याला ह्या मिरर पासून, आरशापासून हे जी खिडकी आहे ती अनंत अंतरावर आपण मानतोय. जसं काल आपण डिस्कस केलेलं की जेवढी पण त्याचं नाभी अंतर असेल, त्या नाभी अंतराच्या 10 पट अंतरावर कुठे पण लांब वस्तू असेल त्याला आपण अनंत अंतरावर मानू शकतो. तर ही नाभी अंतर बघा किती, 10-12 सेंटीमीटर असेल. आता हे सांगतील किती आहे ते. तर ह्या 10-12 सेंटीमीटरच्या तुलनेत खिडकी खूप लांब आहे ह्या टेबलापासून, म्हणून ती जी खिडकी आहे ती अनंत अंतरावर मांडली आहे. म्हणजे खिडकी जी आपल्यासाठी आता वस्तूचं काम करते, ती वस्तू अनंत अंतरावर आहे. मग तुम्हाला माहिती आहे अनंत अंतरावरून जे प्रकाशाची किरण येतात ते अंतर्वक्र आरशासाठी कुठल्या बिंदूमध्ये एकमेकांना छेदतात, मुख्य नाभीमध्ये. आणि मुख्य नाभीमध्ये छेदल्यावरती मग काय बनते, प्रतिमा बनते. मग ती खिडकीची जी आता प्रतिमा बनते ती प्रतिमा बनली मुख्य नाभीवर. मग त्या प्रतिमेपासून आरशाचं अंतर हेच काय होणार, आपलं नाभी अंतर होणार. मग तेच आता हे मोजतात आहेत. See, exactly at the center, 10 centimeter. The approximate focal length of this concave mirror is 10 centimeter. ಇದನ್ನ ನಾವು ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲಿ ಪ್ರೂವ್ ಮಾಡಬೇಕು. Let's, we are going to start the experiment. ठीक आहे, कळलं? खूप सोपी मेथड होती. नुसतं काय करायचं, फक्त आपल्याला प्रतिमा क्लिअर आणायची आहे. कुठल्या पण लांबच्या वस्तूची प्रतिमा आपण क्लिअर आणायची आहे की झालं. हे सेम प्रयोग तुम्ही मुलांनो स्वतः पण केलाय. कसा केलाय माहितीये का? फक्त फरक एवढा आहे की तुम्ही आरशा बरोबर नाही केला, तुम्ही भिंगा बरोबर केलाय. भिंग ज्याच्यामधून बघा मोठं दिसतं, तुम्ही ते भिंग घेऊन कागदाला जाळले. येस मॅम, जाळ आहे मॅम. उन्हाळ्यामध्ये आम्ही केलता हा प्रयोग. हा, तर मग भिंग जे आहे ना त्या भिंगाला आपण पकडतोय आणि सूर्याची किरण म्हणजे सूर्यच आपल्यासाठी जसं की वस्तूचं काम करतोय, बरोबर आहे. मग आपण ना त्या भिंगाला असं ऍडजस्ट करतो की बरोबर तो सूर्याची जी प्रतिमा एका बिंदूमध्ये एकवटलेली दिसते आपल्याला. सूर्य आहे किती मोठा, पण आपल्याला छोटासा बिंदू दिसतोय, छोटासा स्पॉट आणतो ना आपण त्या कागदावर, आणि मग आपण बघतो की त्या बिंदू मधूनच वाफ निघायला सुरू होते हळूहळू आधी तर, आणि मग नंतर आग निघायला सुरू होते. आठवते? येस मॅम. भिंगाला म्हणजे त्या भिंगाला एकदा ऍडजस्ट केलं की जेणेकरून एकदम छोटा स्पॉट आपल्याला सूर्याचा मिळतोय. तर त्या भिंगापासून मग त्या पेपराचं जे अंतर आहे ते त्या भिंगाचं काय बनेल, नाभी अंतर बनेल. बरोबर आहे. तर फरक फक्त एवढा आहे इथे की इथे आपण भिंगाच्या ऐवजी काय घेतलाय, आरसा घेतलाय. आरसा. ठीक आहे, इझी. येस मॅम. ठीक आहे, चला. तर आज आपण बघितलं की नियम बघितले की कुठला किरण कसा पडल्यावरती तो कसा परावर्तित होणार आहे, त्याचे नियम बघितले पहिली गोष्ट. आणि दुसरं नाभी अंतर कसं मोजायचं हे आपण बघितलं. ठीक आहे. तर आता नेक्स्ट क्लासमध्ये आजचा होमवर्क काय आहे. होमवर्क हा आहे, ह्या आकृत्या पुस्तकात काढायच्या आहेत, सॉरी नोटबुक मध्ये काढायचे आहेत मुलांना. ह्या 4 पण आकृत्या
आता इथे ह्या 4 आकृत्या फक्त मी अंतर्गोल आरशासाठी दाखवलेत. ह्या सेम टू सेम 4 आकृत्या तुम्हाला आता क्लासमध्ये जे समजून घेतले, शिकून घेतले, त्याच्यानुसार त्याच्यामध्ये परिवर्तन करून बाह्य वक्र आरशासाठी पण काढायचे. ठीक आहे, हवं तर स्क्रीनशॉट घ्या. ओके मॅम. आठवतंय ना कसं शिकवलेलं, कुठून होतंय ते? हा बेटा. येस मॅम. मॅम 8:30ला दुसरा क्लास आहे का? नाहीये बेटा, दुसरं कोणी अवेलेबल नाहीये 8:30च्या क्लाससाठी. तर आता एक काम करा, मग होमवर्क आत्ताच करा, ग्रुपमध्ये टाका. आणि ह्याच्या बरोबर थांबा, अजून एक सांगते तुम्हाला. ह्या आकृत्या जरा बघून या. आंतरगोलाद्वारे आरशाद्वारे मिळणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत त्या 6 प्रकारच्या प्रतिमा इथे 3 दाखवलेत. ह्या बघा अजून 3. ह्या जरा तुमच्या पुस्तकामध्ये हा जो तक्ता दिलाय ना, हा तक्ता जरा ड्रॉ करा स्वतःच्या नोटबुक मध्ये. हा दुसरा होमवर्क आहे. सेम टू सेम हा तक्ता ड्रॉ करा नोटबुक मध्ये, त्याचा फोटो ग्रुप मध्ये टाका. हेच आपण करणार. तक्ता सोडवायचा आहे का, म्हणजे सोडवून पाठवायचंय का फक्त तक्ता ड्रॉ करायचा आहे? हो, फक्त तक्ता ड्रॉ करायचा आहे आणि ह्यावाल्या आकृत्या ड्रॉ करायच्या, दोन्ही ड्रॉ करायचे, अंतर्गोल आरशासाठी पण आणि बाह्य वक्र आरशासाठी पण. ठीक आहे. ओके मॅम. हा, मग आता आपण क्लास संपूया आपला. आपण मग एकच क्लास होणार आहे ना? हा सॉरी, आज एकच क्लास होणार आहे का? हा मुलांनो, एकच क्लास होणार आहे आज. ओके मॅम. दुसरा क्लास घ्यायला मी टीचर अवेलेबल नाहीये. ओके मॅम, चालेल. ओके मॅम. थँक्यू मॅम. बाय मॅम. बाय सगळ्यांना. गुड नाईट सगळ्यांना. बाय मॅम.